कि इस बार हम विनर ट्रॉफी लेकर जाए। वाईकट्टा का ऑरा ही ऐसा है कि आई ऑनेस्टली मैं पार्टिसिपेट नहीं करने वाली थी दिस ईयर, पर उदय सर ने पुश किया कि इंजरी तो ठीक हो जाएगी 1.5 महीने में, बट आप खेलिए, एंड टुडे आई एम इन द फाइनल, सो आई एम वेरी प्राउड ऑफ द गर्ल्स। उन्होंने बहुत अच्छा किया है। एंड वन मोर थिंग आई वांट टू मेंशन कि पूरी टीम में 50% ऑफ द प्लेयर्स आर 40+, सो दैट इज़ अ ग्रेट अचीवमेंट फॉर अस कि यहाँ पे जो कंपटीशन है, जितना दौड़ना पड़ता है, आज वो फिटनेस मेंटेन करके ये पूरी कोशिश करके फाइनल्स आए। सो आई एम वेरी प्राउड ऑफ देम एंड थैंक यू फॉर प्लेइंग एंड बीइंग अ पार्ट ऑफ वाईकट्टा। और अपने कल का भी दिन रहेगा, ओमकार माला टीम ने भी अच्छा परफॉर्मेंस किया, उनके टीम के बारे में 2 शब्द में जानना चाहता हूँ। ओमकार मलाड का जो मैच देखा सेमीज का, आई वॉज रियली इम्प्रेस्ड। उन्होंने लास्ट मिनट तक मैच नहीं छोड़ी, और जो कोमल ने लास्ट का जो शॉट मारा है, वाओ, ऐसी जगह चुनी कि कोई फील्डर पकड़ ना सके। दे आर ऑल्सो अ वेरी गुड टीम। हम भी उनको जब देखते हैं इंस्पायर होते हैं, बहुत कुछ सीखते हैं, जिस तरह से वो बॉलिंग करते हैं, फील्डिंग करते हैं, इट्स एन इंस्पिरेशन। सो या वी आर वेरी हैप्पी टू प्ले विद देम, एंड फ्रेंडली फ्रेंड्स की तरह खेलेंगे। वी आर नॉट राइवल्स, वी आर अपोनेंट्स, एंड आउटसाइड ऑल्सो वी आर फ्रेंड्स। थैंक यू सो मच मैच, ऑल द बेस्ट फॉर फाइनल मैच। फाइनल मैच है, जितना जरूरी है टाइटल, जितना जरूरी है इंस्टाग्राम पे पोस्ट करना जरूरी है, तो ये मैच क्या रहेगी? ऑब्वियसली वाईकट्टा जीतना बहुत ज़रूरी है, और सबका एक ड्रीम है कि वाईकट्टा टाइटल उनको मिले, तो ऑब्वियसली हम लोग टाइटल के लिए लड़ेंगे। एंड ऑल द बेस्ट टू टीम, मे द बेस्ट टीम विन। क्या बात है, दोनों टीम के लिए ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच। एक दोनों टीम का एक सुस्वागतम. ताईंना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वाईट चषक 2025च्या या अंतिम रजनीमध्ये. महिला गटाचा मात्र आता मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच आपण सुरू होताना बघू शकतो. यशवीर एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला महिलांचा ओमकार मलाड संघ. यशवीरने टॉस जिंकलाय आणि मला वाटतं पहिली बॅटिंग करायचा निर्णय तिकडे कळवला गेलाय. सो विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. आपल्या दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि जाऊया आता मात्र मेगा फायनलकडे. चला, तोपर्यंत आपण काही वेळासाठी मात्र सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेचच
आयोजित वाय चषक 2025 पर्व 15वीची आज महिलांच्या गटाची मात्र मेगा फायनल आता काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. मी ओमकार मला टीमला विनंती करतोय, आपला एक प्रतिनिधी आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. एक्स्ट्रा प्लेअर चला. येस, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. निधी आणि प्रेरणा मैदानाच्या मनाली, निधी आणि मनाली मैदानाच्या आतमध्ये मात्र ओपनिंग पेअरमध्ये. स्ट्राईकवर निधी आणि नॉन स्ट्राईकला मनाली आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंगसाठी मात्र ऐश्वर्या गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल या वेळेला मात्र आता सुरुवात होईल या मॅचची. आणि पहिल्या बॉलवरती जर ऐश्वर्याने विकेट पटकावली तर 501 रुपयांचं रोख रकमेचं बक्षीस या बॉलरला दिलं जाईल, म्हणजे ऐश्वर्याला दिलं जाईल. तर संध्याकाळची मॅच आहे आणि गणपती बाप्पाला वंदन करून आपण आता या सामन्याची सुरुवात करूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा. जरा मी विनंती करतो यशवरी टीम, आपण डगआउटच्या आतमध्ये बसून घ्या. आपल्यासाठी खुर्च्या आहेत त्या ठिकाणी. प्लीज आपण सगळ्यांनी बसून घ्या. मॅम आपके सभी प्लेयर्स को अंदर लेकर बैठ जाइए. पहिला बॉल चौकार आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह. जबरदस्त फिल्डिंग ऐश्वर्याची. निधी आणि मनालीची जोडी आली होती. निधीने मात्र पहिलाच बॉल तिकडे आपले इरादे स्पष्ट केले आहेत की आम्ही सुद्धा वाय चषकाचा हा टायटल जिंकण्यासाठी आलोय, आम्हाला सुद्धा ही ट्रॉफी हवी आहे. खूप चांगला खेळले आहेत यावर्षी मात्र यशवीर संघ या नावाने पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये उतरले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि बघता बघता मात्र या रन मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांचा या ठिकाणी मात्र प्रयत्न या ठिकाणी केला जातोय दुहेरी धावेचा. 6 रन मात्र धावफलकावरती आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅचची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. टोकून बघ. मच डीजे हर्षल. आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. नुकताच त्या स्टंप मधला माईक चेक केला आणि त्या माईक मधून आवाज आला. या वेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळला जातोय. स्वीप केलाय. या वेळेला मात्र झाडू मारली आहे मैदानावरती. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मात्र बॉल मागे चाललाय. एका धावेचा प्रयत्न इकडे केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा. मनीषा नुकतीच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले आहेत आणि मनाली आणि मनीषाच्या जोडीने मात्र आता पहिली रन घेतली आहे. या भागीदारीला मात्र आता सुरुवात होते आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओमकार मलाड आणि यशवीर यांच्यामध्ये मात्र ही महिला गटाची मेगा फायनल आपण बघतोय.
फुलटॉस बॉल होता यावेळेला, दिशा दाखवण्याचं काम केलं. गली क्षेत्राकडे बॉल जातोय, डिक्लेअरकडे बॉल जात होता, पडद्याला लागून आत आलाय. एक रन मात्र तिकडे कंप्लीट केली गेली आहे. एक मोठा स्कोर बनवावा लागेल. 4 षटकांचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, परंतु यावेळेला बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न, बरोबर गाईडलाईन पकडून मात्र यावेळेला हा चेंडू हाताळायला गेला होता जयश्रीच्या माध्यमातून. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका, रस्ता बदलतोय. बॉल मात्र बॉलच्या मागचा, खेळाडू तिकडे मात्र थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला. रन मात्र घेतल्या जात आहेत. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळला आहे, परंतु डीपला मात्र प्रोटेक्शन आणि खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, आणि हा चौकार या वेळेला आपल्याला बघायला मिळेल. चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. निर्धाव चेंडूने सांगता होते 16 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा मात्र मिसफिल्ड होत आहे आणि एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याची संधी मिळते. बरंच मिसफिल्ड या वेळेला, दोन्ही वेळेला मात्र त्या ठिकाणी एका वेळेला तर चौकार मिळाला, दुसऱ्या वेळेला 2 धावा काढल्या गेल्या. यशवीर टीमला मात्र ज्या ज्या वेळेला चान्स मिळेल, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल, त्या त्या वेळेला मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर धावा घेतील. मग त्या एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला चौथ्या धावेत कसं कन्वर्ट करायचं. 1 से भले 2, 2 से भले 4, 1 का डबल. 2 धावांसोबत मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा षटक मात्र या ठिकाणी स्वीकारलं गेलंय. 3ऱ्या ओव्हरमध्ये मनालीने मात्र जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. पहिल्या दिवसामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर एक चांगली फाईट केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या संपूर्ण टीमने यशवीर आणि ओमकार मलाड आणि मेगा फायनल गाठली आहे. मेगा फायनल गाठण्यामध्ये मात्र सर्वच खेळाडूंचा खूप मोलाचा वाटा राहिलाय. प्रत्येकाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय मेगा फायनलपर्यंत आपल्या टीमला घेऊन जाण्यासाठी. कोणी बॉलिंगमधून दिलंय, कोणी बॅटिंगमधून दिलंय, कोणी फिल्डिंगमधून दिलंय. जे काही आपल्या टीमसाठी बेस्ट देता येईल त्या देण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला केला या दोन्ही टीममध्ये. ओमकार मालाड गतवर्षीचा मागच्या पर्वाचा विजेता संघ आहे. त्या अगोदर जय भारत, त्यानंतर त्या अगोदर 2 वर्ष म्हणजे 2021-22ला टीम युवाने मात्र 2 वेळेला बाजी मारली या स्पर्धेची. यंदा मात्र कोणता विजेता असेल, ओमकार मालाड की यशवीर? नुकताच ओव्हर 40चा गट पार पडला मेगा फायनल. यंदा मात्र असल्फा पॅकरच्या नावावरती राहिली आहे. सचिन राणे आणि टीम मेगा फायनलचा विजेता ठरली आहे. वाय कट्टाचा विजेता ठरली आहे. परवा 15चा विजेता ठरली आहे. महिला गटातून विजेता कोण ठरणार यावेळेला? हवेत फटका, पुन्हा एकदा मात्र नो मॅन्स लँड मधून बॉल पाठीमागे चाललाय. रिया आली आहे बॉलिंग मार्कवरती. रियाने मात्र आज सर्व वडाळाकरांची आणि सहकार नगरला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत आपल्या फलंदाजीतून. बॉलिंगमध्ये मात्र तितकं काही खास परफॉर्मन्स नाही राहिला. काही एक्स्ट्रा रन्स त्यावेळेला दिले गेले परवा मॅच खेळत असताना. पण बॅटिंगमध्ये मात्र नक्कीच काबिल तारीफ फलंदाजीचं प्रदर्शन रिया यांचं. 20 धावा सध्या 2.2 चेंडू नंतर एका गड्याच्या मोबदल्यात. 4 षटकांचा हा सामना. मनीषा 7 चेंडू 10 वरती, मनाली 3 चेंडू 3 वरती बॅटिंग करते आहे. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह सोबत मनाली मात्र एक सिंगल घेईल.
मनालीची बॅट आज मात्र थोडीशी शांत दिसते कारण दुसऱ्या बाजूने मनीषा चांगल्या बॅटिंगने आपल्या टीमला धावा जमवून देते. एक मोठी कॉलनी आहे सहकार नगर. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या वेळेला मात्र चांगला चेंडू तिकडे हाताळला गेला होता. रियाच्या माध्यमातून बीट केलं जाते फलंदाज मनीषाला. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. 21 धावा 1 गडी बाद. या वेळेला मात्र लॉफ्ट केलं चेंडूला आणि मनीषाची विकेट मिळाली रियाला. पुन्हा एकदा मात्र स्वीप करायचा प्रयत्न तिकडे केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि रिव्ह्यूची मागणी तिकडे केली गेली आहे. पंच कल्पेश ठाकूर आम्हाला सांगतायत की रिव्ह्यू मागितलाय. टीव्ही अंपायरकडे मात्र हा निर्णय आलेला आपल्याला बघायला मिळतोय. नॉट आउट असेल. नॉट आउट असेल. नॉट आउट. निर्धाव चेंडू आहे आणि बॅटर सेफ असेल. नॉट आउट. संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. यशवीर टीमने बॅटिंग स्वीकारली होती. चौथं षटक या वेळेला मात्र आपल्याला आता सुरू होताना बघायला मिळेल. आफरीन कॅप्टन ओमकार मलाडकडून मात्र आता बॉलिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण मॅच. कोण होणार महिला गटाचा विजेता, ओमकार मालाड की टीम यशवीर? रेड वर्सेस ब्लू. टीम यशवीर या स्पर्धेची महिला गटाची पहिली मॅच खेळली होती आणि टीम यशवीर ही महिला गटाची शेवटची मॅच सुद्धा खेळतायत. हा लाल रंग मात्र कुठेतरी समोरच्या टीमसाठी धोका म्हणून समजला गेला या स्पर्धेमध्ये. बाकीच्या सर्व टीमला पराभूत करत आज मेगा फायनल गाठली आहे. आज ओमकार मालाडच्या महिला संघासमोर कसा खेळेल? या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका खेळला होता परंतु फिल्डर तिकडे उपस्थित चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अपील केली आहे आणि अपीलला मात्र मान्यता मिळाली आहे. अमिल या ठिकाणी पंचांनी मान्य केली आणि बॅटर आउट.
नवीन बॅटर मैदानामध्ये सपना. फुलटॉस बॉल होता, पॉइंटला मात्र फटका खेळला गेलाय. एक रन अगदी इझिली कंप्लीट केली या वेळेला. बाउंड्रीच्या दिशेने बॉल जात होता, परंतु फिल्डर तिकडे उपस्थित होती. आफरीन आली आहे ओव्हरसाठी. मात्र 2 चेंडू आतापर्यंत आफरीनने हाताळलेत. या अगोदर चांगला चेंडू हाताळला, पण या वेळेला मात्र ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेरची लाईन हाताळली जाते. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत. 2 एक्स्ट्रा आली आहेत व्हाईट बॉलच्या स्वरूपात. या वेळेला सुद्धा वाईड, आणि या वेळेला गॅप मधून मात्र बॉलला डिफ्लेक्ट होताना आपण बघतोय. एकेका धावेला मात्र खूप महत्व आहे आज. एव्हरी रन इज व्हेरी इंपॉर्टंट इन दिस मेगा फाइनल. 24 फॉर 3, 24 रन 3 विकेट के नुकसान पर. और इस बार हवा में खेल दिया सीधे फील्डर के हाथ में. मोठा विकेट आलाय. आफरीनला मिळते आणखीन एक सफलता. 3 रन आउट होऊन माघारी परत. पुन्हा एकदा मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, लारा. शेवटचा बॉल शिल्लक आहे, आणि शेवटच्या बॉलवरती मात्र आणखीन एक विकेट. लारा सुद्धा आउट होऊन माघारी परतणार आहे. 5 विकेट गमावलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा बनवल्यात, आणि ओमकार मला
तर मिनल मॅम त्या ठिकाणी बॉलिंगसाठी आल्या आहेत. राऊंड विकेटचा मारा अवघ्या 25 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करावा लागणार आहे. फुलटॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या वेळेला सुद्धा चौकार आलेला आपल्याला बघायला मिळतोय. फर्स्ट इनिंगचा चौकार आणि सेकंड इनिंगचा सुद्धा पहिला बॉल चौकार. एकवीस धावांची गरज आहे. बॉल जातोय तो मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये. चांगला सामना रंगेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये बॉल रन बॉल इक्वेशन या ठिकाणी मात्र बनवायचं आहे. त्यापेक्षा एकदा अधिकच बनवायची आहे. पुन्हा एकदा मात्र बॉल जातोय फिल्डरच्या हातामध्ये. रनआउटची संधी आणि यावेळेला टीव्ही अंपायरकडे मात्र रिव्ह्यू मागितलाय. रनआउटसाठी मात्र टीव्ही अंपायरकडे मागणी केली गेली आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. महिला गटातून मात्र वाय चषक 2025 सीझन 15चा विजेता कोण ठरणार हे अजूनही सांगणं कठीण आहे. पण सहकार नगर मधल्या या जनतेला आणि या प्रेक्षकांना मात्र एक विश्वास आहे की जोपर्यंत रिया मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच ओमकार मालाडच जिंकेल. पण यशवीर संघ सुद्धा त्या ठिकाणी माघार घेणाऱ्यातला संघ नाही आहे. चांगली फाईट करतील. यशवीर संघ सुद्धा आज एका नवीन ताकदीनं आज वेगळ्या पॉझिटिव्ह अप्रोचनं आज मैदानामध्ये उतरलाय. आणि बॅटर आउट. विकेट मिळाली आहे. सपोर्ट करण्यासाठी मात्र बरेच सहकार नगर मधले प्रेक्षक आले होते. पण रिया काही मेगा फायनल मध्ये मैदानामध्ये जास्त वेळ थांबू शकली नाही. विकेट आली आहे आणि बॅटिंगसाठी मात्र आता सौंदर्या बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. आणि बॉल मात्र आता डिक्लेअर झोनच्या दिशेला गेलेला आहे. घोषित स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये आहे. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 1 गडी बाद 6 धावा तिकडे मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 25चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 19ची गरज आहे. आणि या वेळेला जबरदस्त स्ट्रोक येतोय. आणखीन एक दमदार चौकार. चांगली फटकेबाजी. अशी बॅटिंग जर करत राहिली तर मला वाटतं 2 ओव्हरमध्ये हा स्कोर ते बनवू शकतील. 1 टू गो. पण हा दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती चौकार आलाय. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटके इकडे खेळले जात आहेत ऐश्वर्याच्या बॅटमधून. 3 चौकार 1 सिंगल आतापर्यंत. 13 धावांवरती बॅटिंग करते ऐश्वर्या आणि सौंदर्याची जोडी. पहिलाच षटकाचा खेळ आणि याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. अडवू शकत नाही. ऐश्वर्या जबरदस्त फटके. 4 चौकार 1 सिंगल. 17 धावांवरती बॅटिंग करतायत. टीमचा स्कोर आहे 18. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन या मेगा फायनलच्या मॅच मध्ये ऐश्वर्याचं. बॉलर नेम प्लीज. निपा. निपाच्या हातामध्ये आता ही शेवटची ओव्हर सोपवली गेली आहे. म्हणजे मला वाटतं जवळपास
554 चौकार या ठिकाणी आजपर्यंत या 5 दिवसांमध्ये, आणि कालच आम्ही म्हटलं होतं की जवळपास 600 चौकार तरी बघायला मिळतील, पण आता ते मला शक्य नाही वाटत आहे, कारण यानंतर एकच मॅच शिल्लक राहिली आहे. जवळपास 47 चौकारांची गरज आहे 600चा आकडा टच करायला, पण 553 चौकार या 5 दिवसांमध्ये काही छोटी गोष्ट नाही आहे. लाखोंच्या संख्येने मात्र प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह मध्ये सुद्धा बघितली आहे. पहिला बॉल यावेळेला कव्हरच्या दिशेला, आणि आणखीन एक बाउंड्री येते सौंदर्याच्या बॅटमधून. चौकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. 22 धावा बनल्या. 3 धावांची आता फक्त गरज आहे सौंदर्य स्ट्राईकवर, आणि यावेळेला मात्र सिंगलचा प्रयत्न तिकडे केला जातोय, पण ही धाव मात्र घोषित स्वरूपातली असणार आहे, डिक्लेअर स्वरूपातली असणार आहे. थांबा, आपण थांबा. औपचारिकतापूर्ण ही मॅच आहे बघा. अशीच बॅटिंग करत राहिली आणि जवळपास 2 ओव्हरमध्येच ही मॅच आता समाप्त होताना दिसते. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र एक सिंगलचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, आणि पुन्हा टीव्ही अंपायर. पुन्हा एकदा मात्र टीव्ही अंपायरकडे निर्णय आलाय. कुछ पल का इंतजार और खुशियां ही खुशियां. तिकडे ओमकार मालाडचा डगआउट मात्र सगळे उठून उभ्या राहिलेत. कधी हे रन पूर्ण होत आहेत आणि कधी आम्ही धावत मैदानामध्ये जातोय असं झालंय. इतनी खुशी, आणि का आनंद होणार नाही, कारण आज आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा हा वर्ल्ड कप जिंकतोय, त्यामुळे आनंद हा होणारच. ओव्हर 40 गटाचा विजेता ठरला असल्फा पॅकर सचिन राणे आणि टीम, आणि महिला गटाचा विजेता आता काही क्षणातच या ठिकाणी मात्र आपल्या समोर जाहीर होईल. आज डीजे सुद्धा वाजतोय, बँजो सुद्धा वाजतोय. आता नाचायचं कुठे ते तुम्ही ठरवा, बँजोवर की डीजेवर. आणि बॅटर आउट. सौंदर्याबाद ऐश्वर्या 7 चेंडूत 17 वर. कोमला नुकतीच मैदानामध्ये आली आहे. 2 धावांची फक्त गरज आहे. दुसऱ्या षटकातल्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निपाचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा ऐश्वर्या. धुवाधार बॅटिंग केली ऐश्वर्याने सुद्धा. कौतुकास्पद बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आज बघायला मिळालं, आणि अगदी कॉन्फिडन्सने फटके खेळले आहेत. एक चांगला आत्मविश्वास झळकला ते फटके खेळत असताना. यशवीरच्या कॅप्टन मिनल मॅमने सांगितलं होतं की आतापर्यंत आम्ही जे मोमेंटम कॅरी करत आलोय तर त्याप्रमाणे आम्ही पहिली बॅटिंग करू, परंतु पहिली बॅटिंग करत असताना फक्त 24 धावा त्यांनी बनवू शकले, आणि 25 धावांचं हे आव्हान मात्र ओमकार मालाडसाठी काही मोठं नाही आहे. हे आज त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की का आम्ही गतवर्षीच्या विजेत्या ट्रॉफीचे मानकरी आहोत. यावेळेला तर उलट्या बॅटने फटका सजवलाय. ये तो मेरे बाये हात का खेल है. मेगा फायनल स्कोर लेवल झालाय. फक्त आता 1 रन वाट पाहायची आहे. ओमकार मालाड रेडी आहेत का? आणि अशा पद्धतीने मात्र हा स्पर्धेचा विजेता ठरलाय ओमकार मालाड. महिला गटाचा विजेता संघ ओमकार मालाड. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. बोला गणपती बाप्पा.